नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलला. मी शंकरपुरी. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण रिझनिंग मध्ये म्हणजेच बुद्धिमत्ता ह्या विषयामध्ये सर्वात महत्त्वाचा असलेला टॉपिक म्हणजे सिलॉगिझम आणि तो आपल्या महाराष्ट्रातील किंवा भारतातील कोणत्याही स्पर्धा परीक्षेतील परीक्षेला दिसणारा हा टॉपिक किमान एका मार्कासाठी हा विचारला जाणारा किंवा मॅक्सिमम 2 मार्काला तरी हा टॉपिक विचारला जात असतो. तर आपण ह्या टॉपिक बद्दलच्या काही महत्त्वाचे प्रश्न जे आहेत ते आपण डिस्कस करणार आहोत. पण तत्पूर्वी नेमका ह्या टॉपिकशी रिलेटेड असलेला कन्सेप्ट कोणत्या बेसिसवर तयार होतो हे आपण बघूयात. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, हा कन्सेप्ट 3 शब्दांवरती तयार होतो, सर्व ज्याच्यामध्ये सर्व काही आणि नाही हे 3 शब्द फार महत्वपूर्ण ठरत असतात आणि ह्या 3 शब्दांच्या बाबतीमध्ये हा टॉपिक सहसा बनत असतो. त्याच्यानंतर जर चौथा शब्द जर बनला तर हा चौथा शब्द शक्यता ह्या शब्दाला रिलेट करून बनत असते. म्हणजेच काय, तर हे सर्व काही आणि नाही हे जे 3 शब्द आहेत, हे 3 शब्द मॅक्सिमम आपण सर्टेनिटी म्हणजे निश्चित माहिती देणारे शब्द ह्याच्यानुसार आपण चालत असतो. तर ही शक्यता जी आहे ही पॉसिबिलिटीच्या केसमध्ये जात असते. आणि हा टॉपिक आपण ज्यावेळेस शिकत असतो, तर हा टॉपिक शिकत असताना आपल्याला 3च गोष्टी महत्त्वपूर्ण ठरत असतात. म्हणजे 3च शब्द आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा शब्द म्हणजे आपल्यासाठी असणार आहे सर्व, त्यानंतर काही आणि त्यानंतर नाही. आपण आज सर्व आणि काहीच्या बाबतीमध्ये जे शब्द किंवा जे प्रश्न तयार होत असतात ते नेमके कोणत्या स्वरूपाचे असतात याच्या बाबतीमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. ज्यावेळेस आता महाराष्ट्रात किंवा इतर भारतामध्ये आपण सर्वच्या बाबतीमध्ये हे केस मात्र स्टडी करत असताना बघत असतो. म्हणजे सर्कल घेत असतो आणि त्या सर्कलच्या बेसिसवरती आपण प्रश्न सॉल्व्ह करत असतो. उदाहरणामध्ये आपण असं म्हणू शकतो की सर्व ए हे बी आहे, सर्व ए हे बी आहे, त्या पद्धतीने आपण सर्व काही प्रश्न सॉल्व्ह केलेले आहेत. तर ह्या बेसिसवर आपण चालतो. सर्व ए हे कोण आहेत, तर बी आहेत. म्हणजे ज्याच्यासोबत हा शब्द म्हणजे सर्व हा शब्द येत असतो तो आतल्या सर्कल सोबत जात असतो आणि जो शब्द पुढे असतो तो मात्र बाहेरच्या सर्कल सोबत राहत असतो. याचा अर्थ आपण असा घेतलेला आहे. ओके. आता बघा, ज्यावेळेस काही असा शब्द येईल त्यावेळेस त्याची आकृती आपण ह्या पद्धतीनं काढत असतो. म्हणजेच काय, काही ए हे बी आहेत या पद्धतीनं आपण पुढे चालत असतो. ओके. आता बघा, सपोज काही ए म्हणजे काही ए चा भाग हा कोणासाठी आहे, तर बी साठी आहे असं आपण म्हणत असतो. आणि त्याच्यानंतर लास्ट थिंग एक महत्वाची, ती म्हणजे एकही ए हे बी नाही ह्या पद्धतीचा आहे. म्हणजेच काय, ह्या ए चा ह्या बी सोबत काही एक संबंध नाही असं आपण म्हणू शकतो. ह्या पद्धतीनं तर आपण सगळीकडे अभ्यासलेलं बघत आहोत. पण आपण अशा पद्धतीनं अभ्यास अजिबात करायचा नाहीये. मग नेमका आपण अभ्यास कशा पद्धतीनं करायचा आहे ते मी तुम्हाला सांगतोय. जर सर्वची केस आलेली असेल, आपल्यासाठी 3 केस फार महत्वाचे असतील. त्यामध्ये सर्व म्हणजे ऑल. ओके. सर्व म्हणजे ऑल ह्या बाबतीमध्ये जर आपण विचार केला तर ह्याच्यामध्ये आपण एरोची मेथड आपण यूज करणार आहोत. एरोची मेथड म्हणजे ह्या डायरेक्शन मध्ये आपण यूज करणार आहोत. नेमकं कशा पद्धतीने आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. सपोज आता एक प्रश्न तुम्हाला इथे मी दिलेला आहे, त्या प्रश्नाला आपण कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचे तर बघूयात. बघा मित्रांनो, सर्व शब्द आहे इथे, सर्व पक्षी प्राणी आहेत. ओके. मी दोन्ही पद्धतीने तुम्हाला सांगतोय बघा. तर सर्व पक्षी प्राणी आहेत म्हणजे सर्व शब्द पक्ष्यांसोबत आलाय, म्हणून पक्षी मधल्या सर्कल सोबत जाणार आहेत आणि प्राणी हे बाहेरच्या सर्कल सोबत राहणार आहेत. ओके. त्याच्यानंतर बघा, सर्व प्राणी सजीव आहेत म्हणजे प्राण्यांचा सर्कल हा सजीवाच्या सर्व सर्कल मध्ये जाणार आहे. या पद्धतीने आपण हा प्रश्न सॉल्व्ह करू शकतो. तर हा सॉल्व्ह करत असताना आपण ह्याच्यावर नेमकं ह्याचं निष्कर्ष म्हणजे ह्याचं जे कन्क्लुजन आहे ते कशा पद्धतीने आपल्याला देता येते ते बघूयात. बघा, सर्व पक्षी सजीव आहेत. बघा मित्रांनो, सर्व पक्षी हा इतका सर्कल, जो हा सर्कल आहे हा
आरामात ह्या सजीवाच्या सर्कलमध्ये बसतो. म्हणून हे स्टेटमेंट काय आहे तर इथे बरोबर येतं. त्याच्यानंतर सर्व सजीव पक्षी आहेत. हा एवढा मोठा सर्कल ह्या पक्षाच्या सर्कलमध्ये बसत नाही. म्हणून हे स्टेटमेंट काय होत असते तर रॉंग होत असते. ओके. तर आपण आता ही एरोची पद्धत बघणार आहोत. जी एरोची पद्धत जी आहे ही महाराष्ट्रातच नव्हे तर तुम्हाला कुठेही भारतामध्ये सापडणारी ही पद्धत नाहीये. नेमकी ही एरो पद्धत नेमकी काय सांगते बघा. ही एरोची जी पद्धत आहे, ही पद्धत नेमकी कशी आहे तर बघूयात. आणि ही पद्धत आपण ऑलच्या बाबतीमध्ये म्हणजेच सर्वच्या बाबतीमध्ये आपण यूज करणार आहोत. ओके. तर याच्यामध्ये बघा, जे शब्द माझ्यासोबत आलेले आहेत ते मी सलग लिहिणार आहे. सर्वचीच केस पाहिजे. म्हणजे विधानांमध्ये सर्व पक्षी प्राणी आहेत आणि नंतरचं विधान सर्वच्याच शब्दासोबत झालं पाहिजे सुरू. म्हणजेच काय, सर्व प्राणी सजीव आहेत. ओके. तर आता बघा, जे शब्द आलेत ते मी सरळ जसे आलेले आहेत तसे क्रमाने मी मांडणार आहे. म्हणजे ह्यामध्ये काय, पहिल्यांदा आहे पक्षी, त्याच्यानंतर आलेला आहे प्राणी, त्याच्यानंतर आलेला आहे सजीव. हे 3 शब्द कसे आलेले आहेत तर क्रमवार आलेले आहेत. आणि अशा पद्धतीने मी काय काढणार आहे तर एरो काढणार आहे. ओके. अशा पद्धतीने जर मी एरो काढलेला असेल तर कोणतं वाक्य म्हणजे निष्कर्ष हे बरोबर आहे किंवा चुकीचं आहे आपल्याला बघायचंय. ओके. जर मी असं म्हटलं, मी ह्या डायरेक्शन कडून माझ्या उजव्या बाजूला जर जात असेल सर्वची केस घेऊन, तरच माझे निष्कर्ष मात्र बरोबर येणार आहेत. उदाहरणामध्ये बघा, मी म्हटलं सर्व पक्षी प्राणी आहेत तर विधान बरोबर असणार आहे. त्याच्यानंतर मी म्हटलं सर्व प्राणी सजीव आहेत तर बरोबर असणार आहे. जरी हे स्टेटमेंट असतील आणि ते जशाच्या तसे खाली आलेले असतील तर ते बरोबर असणार आहेत. किंवा मी म्हटलं सर्व पक्षी हे सजीव आहेत, हे पण बरोबर असणार आहे. परंतु ह्याच्यामध्ये चुकीचं काय असेल, जर हा एरो उजवीकडे न जाता जर ह्याच्या डावीकडे येत असेल, म्हणजेच काय, सर्व सजीव प्राणी आहेत तर हे चुकीचं बनेल. किंवा मी पुढे चालून जर असं म्हटलं सर्व प्राणी पक्षी आहेत, हे देखील चुकीचं बनेल. म्हणजेच काय, तुम्हाला तुमच्या उजवीकडे जाणारा जर एरो भेटत असेल आणि असा जर क्रम भेटत असेल सर्व पक्षी सजीव आहेत तर करेक्ट आहे. परंतु इकडून म्हणजे उजवीकडून जर डावीकडे येत असेल तर मात्र काय असणार आहे ते स्टेटमेंट तुमचे चुकीचे असतील. ओके. तर ह्या प्रश्नासाठी हे उत्तर मात्र अगदी बरोबर आलेले आहेत. ओके. आता बघा पुढचा प्रश्न आपण सॉल्व्ह करूयात. एरोच्याच बेसिसवर आपण ते प्रश्न सॉल्व्ह करू शकतो. ओके. तर बघा, मला हे दिसणारे शब्द कसे आहेत तर बघा, ह्या ठिकाणी सर्व पेन आहेत ते वह्या दिसत आहेत आणि नंतर सर्व वह्या पुस्तके दिसत आहेत. एरोची मेथड जर मी वापरली, सुरुवातीला मला पेन हा शब्द दिसेल, त्याच्यानंतर मला वह्या हा शब्द दिसणार आहे, त्याच्यानंतर पुढे जाऊन जर बघितलं तर पुस्तके हा शब्द मला दिसणार आहे. म्हणजे मी क्रमाने काय मांडलेला आहे तर मला दिलेले शब्द त्यांनी मांडलेले आहेत. आणि निष्कर्ष काय सांगतायत बघूयात मग. सर्व पेन पुस्तके आहेत, सर्व पेन पुस्तके आहेत ह्या पद्धतीचा एरो माझा तयार झाला तर काय असणार आहे तर उत्तर बरोबर असणार आहे. बघा मग इथे काय म्हणते, सर्व पेन पुस्तके आहेत. बघा सर्व पेन पुस्तके आहेत म्हणजे असा क्रम उजवीकडे चाललाय म्हणजे हे स्टेटमेंट काय असणार आहे तर करेक्ट असणार आहे. ओके. त्यानंतर बघा, सर्व पुस्तके पेनी आहेत. सर्व पुस्तके पेनी आहेत म्हणजे एरो कसं येत आहे तर उलट दिशेने येत आहे. म्हणजे हे काय असणार आहे तर चुकीचं स्टेटमेंट असणार आहे. ओके. तर ह्याही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. ओके. जर एरो आपल्या उजव्या बाजूने जात असेल तर त्या बाबतीत असणारे स्टेटमेंट ऑलच्या बाबतीमध्ये म्हणजे सर्वच्या बाबतीमध्ये काय असतात तर करेक्ट असतात. आणि एरो जर उलट दिशेने जर येत असेल तर त्या बाबतीत काय असतात तर ते स्टेटमेंट चुकीचे असतात. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके. त्यानंतर बघा मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे सेम सर्वचेच केस ह्याच्या बाबतीमध्ये आपण रिलेट करणार आहोत. तर बघा, सर्व आंबे बघा असाच क्रम आहे. सर्व आंबे दिलेले आहेत तर सर्व आंबे हे काय आहेत तर फळे आहेत आणि सर्व फळे कसे आहेत तर गोड आहेत. बघा, इथून जर आपण ए पासून सपोज बी कडे गेलो म्हणजे असा जर सिक्वेन्स असेल आणि ह्या बाबतीमध्ये जर त्यांचे निष्कर्ष असतील तर मात्र आपले ते बरोबर येणार आहेत. बघा, निष्कर्षामध्ये सर्व आंबे गोड आहेत. बघा, सर्व आंबे गोड आहेत म्हणजे या दिशेकडून ह्या दिशेकडे चाललंय म्हणजे हे स्टेटमेंट काय असणार आहे तर बरोबर असणार आहे. त्याच्यानंतर सर्व फळे गोड आहेत. सर्व फळे गोड आहेत म्हणजे असाच बाण चाललाय पुढे म्हणजे हे पण स्टेटमेंट काय असणार आहे तर बरोबर असणार आहे. म्हणजे दिलेले दोन्ही निष्कर्ष कसे असतील तर बरोबर असतील. म्हणजे ह्या पद्धतीनं काय तर आपल्याला हे प्रश्न सॉल्व्ह करता आले पाहिजे. ओके. एक प्रश्न मी मिक्स केलेला आहे. ओके. ते पण तुम्हाला मी सांगतो. ओके. आता बघा इथं काय म्हटलेलं आहे, सर्व मुले हुशार आहेत. ओके.
सर्व मुले जर आपण विचार केला मुलांच्या बाबतीमध्ये, तर सर्वचा सर्कल कसं येणार आहे तर मध्ये येणार आहे. आणि हे जे मुले आहेत हे कसे आहेत तर हुशार आहेत, हे देखील आपल्याला त्यांनी दिलेलं आहे. सेम काही मुली हुशार आहेत, म्हणजे ह्या काही मुली कशा आहेत तर हुशार आहेत, ह्या पद्धतीचं पण काय तर त्यांनी दिलेलं विधान आहे. याच्यानुसार आपल्याला प्रश्न सोडवायचा आहे. आता तुम्ही म्हणसाल सर हे एरो पद्धतीने येणार नाही का? 100% येईल. ते कसं येईल ते मी सांगतो तुम्हाला. ओके. आता बघा पुढे निष्कर्ष ह्याच्यामध्ये बघा सर्व मुली हुशार आहेत. सर्व मुली हुशार आहेत. बघा ज्यावेळेस काहीचा कन्सेप्ट येतो, काही मुली हुशार आहेत असं म्हटलेला जर कन्सेप्ट असेल, तर काहीच्या विधानांच्या बाबतीमध्ये सर्वची केस जर निष्कर्षामध्ये असेल तर ती 100% चुकीची असते. उदाहरणार्थ बघा, इथे काय विचारले त्यांनी दिलेलं वाक्य बघा, ह्याच्यावरून आपण व्यवस्थितपणे बघूयात. बघा, काही मुली हुशार आहेत आणि इथं स्टेटमेंट नंतर त्यांनी निष्कर्षामध्ये म्हटलेलं आहे, सर्व मुली हुशार आहेत. बघा, जर काही मुली हुशार आहेत असंच त्यांचं निष्कर्ष असतील, तर सॉरी विधान असेल, तर आपण निष्कर्ष असं नाही काढू शकत, की सर्व मुली हुशार आहेत. म्हणून हे स्टेटमेंट काय असणार आहे तर सॉरी निष्कर्ष कसा असणार आहे तर रॉंग असणार आहे. ओके. त्यानंतर बघा काही मुले हुशार आहेत. जर सर्वच मुले हुशार असतील तर काही मुले मात्र हुशार असणारच आहेत. म्हणून हे वाक्य काय असणार आहे तर बरोबर असणार आहे. ओके. जर तुम्हाला एरोची सिस्टीम आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि तुमच्या मित्रापर्यंत ही माहिती द्या, की एरोची मेथड देखील सिलॉग मध्ये असते आणि तुम्हाला सांगतो ह्या काहीच्या केसमध्ये पण एरोची केस येते का? 100% येते. ते कशा पद्धतीने येते ते आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये बघूया. ओके मित्रांनो, थँक यू. थांबूयात आपण. चलो बाय बाय.